नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या तरुण उद्योजक या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, तुम्ही आपला थंबनेल बघूनच तुम्हाला वाटतं असेल की हा व्हिडिओ कोणत्या विषयावरती आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती आहे आणि तो विषय आहे रियूज कंटेंट. मित्रांनो, आपण ते रियूज कंटेंट कसं काय ते बघणार आहोत. मित्रांनो, आजच्या काळात बरेच यूट्यूबर सबस्क्रायबर जेव्हा मला भेटायला येतात तेव्हा ते हाच प्रश्न घेऊन येतात की रियूज कंटेंटमुळे त्यांचं चॅनल मोनेटाईज होत नाही. आता जर तुम्ही सुद्धा यूट्यूबवर काम करत असाल तर तुमचं एक टार्गेट असेल 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम पूर्ण करणं. कारण हे पूर्ण झाल्यावरच तुमचं चॅनल मोनेटाईज होतो. पण इतकी मेहनत करून सगळं टार्गेट पूर्ण केल्यावर जेव्हा चॅनल रिव्ह्यूसाठी जातो तेव्हा रिव्ह्यू कंटेंट ही अडचण येते आणि लोकांना हे समजायलाच खूप त्रास होतो की नेमकं काय आहे. यूट्यूब कधीच स्पष्ट सांगत नाही की हे करू नका किंवा असे व्हिडिओ टाकू नका. फक्त एक ओळ टाकतो, रियूज कंटेंट डिटेक्टेड, आणि बस आपण गोंधळून जातो. मित्रांनो, तर आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे की रियूज कंटेंट म्हणजे नेमकं काय आहे आणि त्यापासून वाचायचं कसं. जर तुम्ही एक यूट्यूबर असाल, मेहनत करत असाल आणि खरंच मोनेटायझेशन हवं असेल तर कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण सुरुवातीला लोक बघणार नाहीत, पण जेव्हा हे प्रॉब्लेम येईल तेव्हा सगळे परत हाच व्हिडिओ शोधून बघतात. यूट्यूबवर जर तुम्ही रियूज कंटेंट असं गुगलवर सर्च केलं तर गुगलचा एक अधिकृत ब्लॉग पोस्ट दिसेल. तिथे खूप मोठं स्पष्टीकरण दिलं आहे, पण ते वाचून समजायला खूप कठीण जातं. मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर जर तुम्ही दुसऱ्यांचे मूव्ही क्लिप्स, स्पोर्ट्स, गेम प्ले यांचा वापर करून थोडंसं एडिट करून पोस्ट करता ते रियूजमध्ये येतं. जर तुम्ही इतर सोशल मीडियावरचे शॉर्ट व्हिडिओज उचलून एकत्र करून पोस्ट करता तेही रियूज आहे. आणि आर्टिस्टिक क्लिप्स एकत्र करून काही तयार करता येते तेही त्यातच येतं. सोप्या भाषेत रियूज म्हणजे आधी वापरलेली गोष्ट परत वापरणं. उदाहरण मित्रांनो, मी जर हाच एक व्हिडिओ दुसऱ्या चॅनलवरती परत टाकला तर रियूज ठरेल. यूट्यूब लगेच पकडेल की हे आधीच पब्लिश झालेलं आहे. पण फक्त हेच नाही, इथे काही सूक्ष्म मुद्दे पण आहेत, आपण ते बघू. जर तुमचा थंबनेल सारखा असतो, फक्त टेक्स्ट बदलला, तर यूट्यूबला वाटेल की हे कॉपी आहे. व्हिडिओचे टायटल सारखे असतील, उदाहरणार्थ आपण कोलकात्याला गेलो असे 3-4 व्हिडिओमध्ये आपण तेच टायटल टाकलं, किंवा टॅग्स असेल, सारखे टॅग्स कॉपी पेस्ट करून प्रत्येक व्हिडिओला देणं चुकीचं आहे. मित्रांनो, डिस्क्रिप्शन त्यातही टॅग्स लावायचे असतील तर योग्य पद्धतीने युअर क्युरीज असं लिहून टाकणं गरजेचं आहे. आता सगळ्यात मोठी चूक, काही लोक मेळा, स्टेज शो, ऑर्केस्ट्रा वगैरे बघून फक्त बॅक कॅमेऱ्याने शूट करतात. चेहरा नाही, आवाज नाही, फक्त म्युझिक आणि दृश्य, आणि मग म्हणतात मोनेटाईज का होत नाही. मित्रांनो, यूट्यूबचा कर्मचारी समजणार कसा की हा व्हिडिओ तुम्ही स्वतः शूट केला आहे. चेहरा नसेल, आवाज नसेल तर यूट्यूब मानेल की हा व्हिडिओ कुठून तरी उचललेला आहे. म्हणून कमीत कमी तुमचा आवाज तरी ठेवा, बोला, काहीतरी एक्सप्लेन करा, तेव्हाच यूट्यूबला कळेल की हा ओरिजिनल व्हिडिओ आहे. जर तुम्ही यूट्यूबर व्हायचं स्वप्न पाहिलं आहे तर लाज सोडा, भीती सोडा. मित्रांनो, आज 2025 आहे. लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत सगळ्यांना माहीत आहे की यूट्यूब म्हणजे काय, सोशल मीडियावरून पैसे कसे मिळवता येतात. तुमचा चेहरा, तुमचा आवाज, तुमची ओळख हेच ब्रँडिंग बनवतील मित्रांनो तुम्हाला. मग कधीच कॉपीराईट स्ट्राईक, क्लेम, रियूज कंटेंट असे प्रॉब्लेम येणार नाहीत. माझं उदाहरण घ्या मित्रांनो, आज 1.5 वर्ष झालीत मी यूट्यूबवरती आहे. कधीही मला रियूज कंटेंटचा प्रॉब्लेम आला नाही, कारण मी स्वतः बोलतो, स्वतः कॅमेऱ्यासमोर येतो, माझा आवाज, माझं काम असतं. तर आशा करतो की तुम्हाला सगळं समजलं असेल. चांगले व्हिडिओ बनवा, स्वतःला दाखवा, बोलून समजवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जर तुम्हाला ही अडचण आली असेल तर कमेंटमध्ये सांगा. शेवटी प्रश्न इतकाच, तुम्ही सुरुवातीलाच त्या यशस्वी लोकांमध्ये सामील होणार आहात की उशीर झाल्यावर पश्चाताप करण्यामध्ये. मित्रांनो, आपण बघून घ्यायचं आहे आणि रिव्ह्यूज कंटेंट आला तर आपण ते व्हिडिओ अपलोड करायचे नाही आहे. आपण स्वतः फेस दाखवून व्हिडिओ अपलोड करायचे आहे. मित्रांनो, चला तर मित्रांनो, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.